शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी। माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्यरागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः साधुकृपान्वितं वयमहो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। गोपाळ कृष्ण भगवान की जय। सर्व श्रोत्यांना आणि हरिपाठ आणि भागवत भक्तांना सादर वंदन। आज किती छान योग आलाय बघा। भारतात आले आणि आज कृष्णाष्टमी आहे। श्रीकृष्णांचा जन्म झाला, त्याचबरोबर ज्ञानदेवांचाही आजचाच जन्मदिवस आहे आणि म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत की जसं रामनवमीला श्रीरामांचा आणि श्री समर्थांचा जन्म झाला, तसाच गोकुळाष्टमीला श्रीकृष्ण हे पुन्हा ज्ञानरूपातच ज्ञानदेव रूपातच अवतरलेले आहेत आणि त्या दोघांनाही आपण मनापासून साष्टांग दंडवत वंदन करूया आणि आजच्या 14व्या अभंगाला सुरुवात करूया। बघता बघता निम्मा हरिपाठ आपला होत आलेला आहे। नित्य सत्यमित हरिपाठ जासी कळी काळ त्यासी नातळती रामकृष्ण वाचा नंतराशी तप पापाचे कळप जळती पुढे हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निज स्थान हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। आपल्याला प्रत्येक अभंगात आपल्याला पटवून देत आहेत की हरिनाम हे मुखानं का घ्यायचं आहे। तर आता या अभंगात सांगतायत नित्य सत्य मित हरिपाठ जासी। नित्य म्हणजे नेहमी, सत्य म्हणजे खरोखर आणि मित म्हणजे मोजून का होईना पण जो रोज हरिनाम घेतो, हरिपाठ जासी हा हरीचा पाठ जो नित्य करतो म्हणजेच नित्य नेमानं अंतःकरणापासून। सत्याचा अर्थ काय, वरवर मी म्हटलं इतक्या वेळा म्हटलं हे नको आहे, अंतःकरणापासून। आणि असं जो हरिनामाचं स्मरण करील त्याला कळी काळाची मुळीच बाधा राहणार नाही किंवा बाधा होणार नाही। कारण काय होणार आहे, वाणीनं जर आपण रामकृष्ण वाचा अनंत राशी तप, अहो रामकृष्ण हे वाचेनं त्याचा जप केला तर काय होईल, अनंत राशी तप। अहो अनंत राशी केल्याचं, अनंत तपश्चर्या केल्याचं आपल्याला फळ मिळणार आहे। आणि म्हणून पापाचे कळप जळती पुढं,
आपले पापाचे कळप हे जळून जाणार आहेत किंवा भस्मसात होणार आहेत. आता ह्याच्यासाठी उदाहरण देतात बघा आपल्याला. समर्थांनी सुद्धा अनेक वेळा सांगितलेलं आहे मनाच्या श्लोकात. शिवानी सुद्धा रामनाम अनेकदा घेतलेला आहे, त्याचाच इथं उच्चार करतायत. हरी 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 मंत्र हा शिवाचा. अहो भगवान शिवसुद्धा हरी 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 असा शिवाचा मंत्र करतात, हरीचा मंत्र करतात शिव. आणि म्हणून ते वाणीनं त्या मंत्राचा उच्चार करतात, सतत आपल्या वाणीनं मंत्राचा उच्चार करतात. त्यांना खात्रीनं मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे जे कोणी वाणीनं सतत रामनाम किंवा हरिनाम घेतील त्यांना मोक्ष खात्रीनं मिळणार आहे. म्हणून म्हणती जे वाचा तया मोक्ष, त्याला मोक्ष खात्रीनं मिळणार आहे, 100% मिळणार आहे. म्हणून ज्ञानदेव महाराज म्हणतात, ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निज स्थान. म्हणून ज्ञानदेव महाराज म्हणतात की जे नारायण नामाचा नित्यपाठ करतील किंवा नित्यपाठ करतात त्यांना उत्तम असं स्वस्वरूप प्राप्त होतं. म्हणजे आपल्याला दैनंदिन नित्यचा अर्थ असा आहे की झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत रात्रभरसुद्धा तेच चिंतन आपल्या मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये असला पाहिजे. आणि म्हणून असा जो सतत, म्हणून आपल्याला म्हणलं की अजपाजप करावा. म्हणजे काय, सतत नामस्मरण. आपल्या श्वासागणिक जितके आपण श्वास घेतो तितके श्वास. म्हणून एक गाणं आहे बरं का, जन्मभरीच्या श्वासा इतके मोजियले हरिनाम बाई मी विकत घेतला श्याम. असं सगळं सांगितलेलं आहे की आपल्या ह्याच्या एवढं मी हरिनाम घेतलेलं आहे आणि म्हणून आपले काय होणार आहेत, तर सगळे पापाच्या राशी ह्या नष्ट होणार आहेत आणि आपल्याला स्वस्वरूप प्राप्त होणार आहे. म्हणजे आपल्याला मोक्ष मिळणार आहे. आता काय म्हणतायत ज्ञानदेवांचं आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूया. की भगवान कृष्णांनी भागवतात सुद्धा उद्धवाला सांगितले, काय सांगितले, करिता माझी कथा श्रवण काळासी रिगमू नाही जाण इतरांचा पाहू कोण कर्मबंधन तेथ कैसे. म्हणजे माझी कथा जो नित्य श्रवण करतोय त्याला काळाच्या ठिकाणी वावच नाही आहे, मुळीच त्याचा तिथे रिगाव होणारच नाही आहे. आणि जो हरिकथेने गेला क्षण तो काळासी नव्हे प्राशन काळ सार्थक त्या नाव जाण जे श्रद्धा श्रवण हरिकथा. काळ त्याला काहीही करू शकणार नाही. जो सतत नाम घेतो आहे तो आपल्याला हवंय ते पद, मोक्षपद हे प्राप्त करून घेणार आहे. म्हणून नाथ महाराज काय म्हणतात, कळीकाळा नाही बळ नाम जपे तो सबळ हरिचिया दासाचे नाही भय कळी काळाचे. सगळ्या संतांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे आणि ज्ञानदेव महाराज तेच समजावून देतात की त्याला कळी काळाचं भय राहणारच नाही आहे. म्हणून ज्ञानदेवसुद्धा अजून एका अभंगात म्हणतात, शरीर आटे संपत्ती आटे हरिनाम नाटे ते बरवे. एक वेळ संपत्ती आपली आटून जाईल पण हरिनाम कधीही आटत नाही. ते बरवे, ते अतिशय सुंदर आहे. आणि नामस्मरणाच्या जोरावर आपण हवंय ते करू शकतो. म्हणून तुकोबा महाराज म्हणतात, भावशुद्ध नामावळी हर्षे नाचो पिटोटाळी घालू पाया तळी कळीकाळ वापुडे तुका म्हणे येणे कळीकाळ हे ठेंगणे. तुका म्हणजे तुका काय म्हणतात की आम्ही जिंकून या काळ पैसलो निश्चित होऊन या. निश्चित झालो आम्ही आता, आमच्यामध्ये चिंता कुठलीच नाही आणि आमचं चित्तसुद्धा निघून गेलेलं आहे. आणि चिंता करीतो विश्वाची म्हणलं होतं समर्थांनी. आणि आपण काय करत असतो, मनाने सतत चिंता करत राहतो, तर ती करायची नाही.
म्हणून नाथ महाराज नामनिष्ठ भक्तांकरता भगवान कळीकाळाचा पाडाव किंवा पराभव करतायत. तर तो कसा होतो पराभव बघा. न मे भक्त प्रणश्यती. भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की जो कोणी नामनिष्ठ आहे त्या भक्ताचा कधीच नाश होणार नाही, कधीच नाश होणार नाही. आणि श्रीहरीच्या कृपेनं जीव कळीकाळापासून मुक्त होतात. नंतर श्रीहरीची कृपा ही नामधारकाला म्हणजे गुरुनिष्ठ भक्तालाच प्राप्त होते. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, सदा वाचे नामावळी महादोषा होय होळी, कळीकाळ पाया तळी ब्रह्मानंद दे गर्जना. आणि कळीकाळ हा सगळ्या युगामध्ये सर्व दोषास्पद काळात हा अत्यंत दोषाचा काळ आहे. आणि अशा घोर दोषास्पद काळात कलियुगात मनुष्य दोषमुक्त राहूच शकत नाही. पण अखंड नामधारक जो आहे तो कलियुगात सुद्धा पापनिर्मुक्त होऊ शकतो फक्त नामाच्या बळावर. म्हणून कळीकाळ काय बापडा, नामधारकाकडे वाकडा, डोळा करून पाहणार, इतकं 10 वेळा त्यांनी आपल्याला बजावून सांगितले. म्हणून आता दुसऱ्या चरणात म्हणतायत, रामकृष्ण उच्चार अनंत पापी तप, पापाचे खळप पळती पुढे. जो रामकृष्णाचा उच्चार करतोय त्याच्या अनंत राशी जरी तप नाही केलं तरी सुद्धा त्या जपामध्ये सगळं त्यांना मिळतंय. आणि पापाचे कळप पळती पुढे. हे पापाचे कळप आपले पुढे पळणार आहेत. आणि म्हणूनच पुढच्या या चरणाचे 2 अर्थ होतात. कसे बघा, पुण्यरूप तपाच्या अनंत राशी आपल्या गाठी असतील तरच रामकृष्ण नाम येणार आहे. बघा, सहजासहजी नामसुद्धा डोक्यात येणार नाही, आपल्या मुखामध्ये येणार नाही. त्याच्यासाठी अनंत पापाच्या राशी असतील ना, तरच त्या राशी आपल्या डोक्यात असतील तरच आपल्या हातून हा पाठ होणार आहे. आणि अन्यथा नाही असं भगवंत आपल्याला सांगतायत. जे जन्मसहस्री बोळंगी जे ओळंगी जे एक वेळ यावया. अहो, एकदा हरिनाम येण्यासाठी आपल्या मनामध्ये जन्मसहस्र जावे लागतात. म्हणून अनिमिष नामन स्मरण ते तप उग्र दारुण, नामा परते निज साधन सर्वथा आन असेना. मी आत्ता सांगितलं तसं अनिमिष. निमिष कशाला म्हणतात? आपली पापणी मिटणं आणि उघडणं याला निमिषार्ध म्हणतात. नुसती मिटली की अर्ध आणि पुन्हा उघडली की तो निमिष. तर अनिमिष म्हणजे त्या पापणी आणि हे उघडझाप करण्यापूर्वी म्हणजे करत असताना सुद्धा सतत हे जर नामस्मरण केलं तर ते उग्र दारुण तप आहे. नामापरते निज साधन सर्वथा असेना. म्हणून सकळ तपांचे ते तप, सोपा नाममंत्र. आता ब्रह्मवैवर्तक पुराणात सुद्धा ब्रह्मदेव नारदाला सांगतायत की अंतर्बाह्यो हरिर्यस्य तस्य किं तपसा सुत, न अंतर्बाह्यो हरिर्यस्य तस्य किं तपसा वृथा. मागे जसं मी एक श्लोक सांगितला होता की भेषजग्रहणेन किं, तसं म्हणतात की अंतर्बाह्य ज्याच्या हरी आहे त्याला तपाची गरजच नाही आहे. पण न अंतर्बाह्यो हरियस्य तस्य किं, ज्याच्या आत आणि बाहेर जर हरीच नसेल तर त्यांनी व्यर्थ तप करण्याचा उपयोगच नाही आहे, म्हणजे ते व्यर्थ आहे. म्हणून नामस्मरणाच्या तपामुळं पापच काय पण पापाचं अधिष्ठानसुद्धा नष्ट होतं. पापे पळाली बापुडी, काळ झाला देशोधडी असं एकनाथांनी निर्वाळा दिलेला आहे. आणि नामाग्नीने न जळे ऐसे पाप कोणी नाही केले, वाल्मिके बहुत पाप केले परी नाही उरले नामयोगे. आता तपांचे किती प्रकार आहेत आपल्याला गीतेत शिकलेलो आपण, कायिक, वाचिक, मानसिक. तशीच पापसुद्धा तशी 3 प्रकारची आहेत. आणि कलियुगात केवळ नामसंकीर्तनानं ही सगळी नष्ट झालेली आहेत. म्हणून हरिपाठाच्या शेवटी तुकोबारायांचा एक अभंग दिलेला आहे. त्याच्यात म्हणलेलं आहे, शेवटचा आपण बघू.
नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. ज्ञानराज 9व्या अध्यायात सांगतात, कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. आणि भागवतात पुन्हा नाथांचा जो भागवत आहे त्याच्यात ते म्हणतात, कृष्ण कीर्ती कथनाक्षरे, रिगताची कर्णद्वारे, भीतरील पाप एकसरे, निघे बाहिरे गजबजोनी. म्हणून नामसाधनेला सगळ्या संतांनी अतिशय महत्त्व दिलेलं आहे आणि ते आपण समजून घ्यायचं. अजून एका ठिकाणी तुकोबाराम महाराज म्हणतात, किती छान आहे बघा, हेची माझे तप, हेची माझे दान, हेची अनुष्ठान, नाम तुझे, हेची माझे तीर्थ, हेची माझे व्रत, हेची सत्य, हेची सत्य, सुकृत हे नाम तुझे, हाची माझा धर्म, हेची माझे कर्म, हाची नित्य नेम, नाम तुझे. म्हणून तुका म्हणे तुझे सांगाय असे नाही, नामे विण काही धनवित्ता. दुसरं धन नको, दुसरं वित्त नको, फक्त नाम हेच आपलं धन आहे. म्हणून ज्ञानराज पुढे सांगतायत, हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. अगदी याच्या खाली अंडरलाईन करू की वाचा म्हणजे वाणीनं. हरी 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 आजच्या दिवसापासून तर आपण करूयाच, कारण कृष्णाष्टमी आहे. दुसरं आपल्याला काही नाही सुचलं, काही बोलण्यापेक्षा हा जर वाणीनं आपण मंत्र म्हटलं तर म्हणती जे वाचा तया मोक्ष. किती सोपं आहे हो. दुसरे काही तप नको, तपश्चर्या नको, यज्ञ नको, दान नको, आणि एवढं जर केलं तर आपल्याला नक्कीच म्हणून तर त्यांनी पुढं म्हटलेलं आहे, म्हणती जे मंत्र हा शिवाचा, भगवंताचं नाम हाच महामंत्र आहे. आणि हा शिवशंकर या नामजपाचा सतत जप करतात. म्हणून भावार्थ रामायणात सुद्धा शंकरांना नाम किती प्रिय आहे याचं एक सुंदर वर्णन आहे बघा. ज्याचे प्राण जाऊ पाहत आहेत अशा जीवांच्या कानामध्ये तारक असा भगवन नामाचा उपदेश करत काशी नगरात जटाधारी शंकर सारखा हिंडत असतो. आणि हिंडताना श्रुतींनी वर्णिलेलं नामामृत कंठानं सतत प्राशन करत असतो. किती छान सांगितले बघा. आणि पद्मपुराणात सुद्धा सांगितले, पार्वती मातेने एकदा शंकराला विचारलं की आपण नित्य कोणता जप करता. शंकर म्हणले भगवन नामाचा. आदिनाथा कंठी आगळा हा मंत्र, आवडीचे नाम सदा घोकी. ते सांगतायत की हाच माझ्या कंठामध्ये आदिनाथ सांगतायत शंकर की हाच माझा मंत्र सदा घोकत असतो मी. काय नामाची महत्तम कीर्ती आहे. हो, नामाची काय महत्तम कीर्ती आहे, काय सांगावं. म्हणती जे वाचा तया होय मोक्ष, तया मोक्ष. आपल्याला मोक्ष म्हणजे जिवंतपणीच मोक्ष पाहिजेला आहे, मृत्यूनंतर नाहीच आहे. आत्ता आपल्याला मोक्ष मिळाला की पुढच्या जन्माचे विचारच करायचा नाही. म्हणून नाथांनी मारुतीरायांचं एक सुंदर उदाहरण सांगितले. हनुमंतराय काय म्हणतात, 7 पाशांची निवृत्ती, रामनामे करी मारुती, येरांच्या न चलती युक्ती, पडती मागुनी देहाच्या देहपाशी. पुन्हा देहपाशात पडायचं नसेल तर हनुमंतासारखा पण रामनाम घ्यायला पाहिजे. आणि निवृत्तीनाथ म्हणतात, निवृत्तीचा तट भजन अविनाश, भजनेची पाश तुटती रया, न लगती सायास करणे उपवास, नाममंत्रे पाश तुटे जना. हरी 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 मंत्र हा शिवाचा. याचा आणखीन एक अर्थ असा आहे की माऊलींच्या कृपेनं तो स्फुरलाय. म्हणतात की शिवाचा म्हणजे मंगलमय ही जी वाचा आहे, हरी मंत्र हा मंगलमय जपतं, आणि तया मोक्ष तो मंगलमय जप आहे, आणि म्हणून त्याला मोक्ष मिळतो. बरेच जण हरी हरी असा नामजप करत असतात, माळा ओढत असतात, पण सर्वांनाच काही मोक्षप्राप्ती झालेली दिसून येत नाही. कारण त्याच्यामध्ये शिव वाचा म्हणजे मंगलमय अशी ती पाहिजे वाणी आपली. आणि मंगलमयता नसेल तर अमंगल असेल तर तो जणू काही नावाचा अपराध आहे.
अहो, एका ह्याच्यामध्ये नामाचे 10 अपराध सांगितलेले आहेत. मागे मी एका कीर्तनात सांगितलेलं होतं की जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळावी. मग आता ते 10 अपराध सांगत बसू तर वेळ जाईल, पुन्हा कधीतरी सांगू. तर ते अपराध जर नको असतील तर ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निज स्थान. नारायण नामाच्या, भगवत नामाच्या पाठाची फलश्रुती काय? तर निजस्थान पाविजे उत्तम निजस्थान. उत्तम निजस्थान म्हणजे भगवंताचं नित्यस्थान, निवासस्थान, वैकुंठ म्हणजे आनंदाची परिसीमा आहे तिथे. आणि ती उत्तम म्हणजे परिपूर्ण ज्ञानाचं, तृप्तीचं, सुखाचं, शांतीचं, आनंदाचं असं माहेरघर आहे. आणि निजस्थान याचा गुह्य अर्थ आहे निजस्वरूप. लांब जायलाच नको आहे, आपलं स्वरूपच आपल्याला प्राप्त होणार आहे. आत्मस्वरूप प्राप्त झालं की आणि उत्तम शब्दाचा सूर उत्तम अर्थ दिला आहे. उत अधिक तम. तम म्हणजे अंधार, उत म्हणजे निघून जाणं. आपल्या मनातला अंधार, आपल्या मनातलं अज्ञान हे निघून गेलं म्हणजे उत्तम गती प्राप्त होणार आहे. उत्तम असं निजस्थान आपल्याला प्राप्त होणार आहे. असा काही भूखंडाचा तुकडा बिकडा म्हणजे स्थान अर्थ घ्यायचा नाही आहे. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती तसं नको आहे. म्हणून आपल्याला असं सांगतायत. श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदात कपिल मुनी आपल्या मातेला सांगतायत की नारायणी वसले घर निरंतर आनंदू. नारायणांचंच घर आपलं आहे, म्हणजे आपल्या निजस्थानामध्ये नारायणच वस्ती करतायत. आणि मग आपल्याला सारं काय? नामच आनंद, नामच मोक्ष, नामच वैकुंठ, नामच निजस्थान असं आपल्याला प्राप्त होतं आहे. तर आपण त्या भगवंताला वंदन करूया. ज्ञानदेवांचाही आज जन्मदिवस आहे, त्यांचंही वंदन. त्यांनाही आपण जमलं तर आरती म्हणूया, आरती म्हणूया. आणि आपल्यालाही असं निजस्थान हे प्राप्त व्हावं म्हणून म्हणूया. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आपल्याला पुण्याची गणनाच करायला नको, हे अखंड असं आपल्या मनामध्ये राहू देत नामसंकीर्तन. आता श्रीकृष्णांच्या बाललीला आपण पाहतो आहोत. मागच्या वेळेला 2 ह्याच्यामध्ये टप्प्यामध्ये पूतनेनं कसा त्याला स्तनपान देऊन स्वतःचाच उद्धार करून घेतलेला हे दुसऱ्या भागात पाहिलं होतं. तशा अजून त्याच्या बाललीला आपण पाहतो आहोत. आज कृष्णाष्टमीच्या निमित्तानं खरं आज त्यांचा जन्माचाच सोहळा व्हायला पाहिजे. तो संध्याकाळी आपण साजरा करणार आहोत कीर्तनाच्या माध्यमातून. जेवढ्यांना शक्य आहे त्यांनी त्यात जॉईन व्हा. तर श्रीकृष्णाच्या बाललीलामध्ये आता तृणावर्ताचा वध आणि मातेला विश्वरूप दर्शन बघू. आज जेवढा होईल तेवढा भाग घेऊया आपण. आता परीक्षित शुकमुनींना प्रश्न विचारतो की सर्वसमर्थ असा भगवान विष्णू नाना प्रकारचे अवतार घेऊन ज्या ज्या लीला करतो त्याचं वर्णन आमच्या कानाला खूप मधुर गोड लागते. त्यापासून आनंदही होतोय. आणि ते ऐकल्यामुळं मनुष्याचे मानसिक औदासीन्य आणि विषय लालसा किंवा विषयाचा हव्यास हा नष्ट होतो. चित्त शुद्ध होतं. श्रीहरीविषयी भक्ती उत्पन्न होते आणि भक्तांविषयी प्रेम वाटू लागतं. महाराज, माझ्यावर अनुग्रह करण्याचा आपला मानस असेल तर मला श्रीहरीच्या त्या मनोहर लीला आपण मला सांगा. जो आपल्या मनात प्रश्न आहे तोच त्या परीक्षिताच्या मनात प्रश्न आहे. आणि म्हणून आजपासून आपण त्याच्या या लीला सगळ्या ऐकत आहोत गेले 15-12 दिवसापासून. म्हणून अद्भुत अशा बाललीला जर काही त्यांचं चरित्र असेल तर मला आणखीन सांगावं. लहान मुलं म्हणतात अजून एक गोष्ट सांग. तसं ते झालेलं आहे की अजून काही आपल्याला गोष्टी सगळ्या जरी वाचल्या असल्यानं तरी पुन्हा पुन्हा या गोष्टींमध्ये रमून त्याच्यातून आपण चिंतन करायचे. आपल्याला काय घेता येईल त्या भगवंताचं. त्यानिमित्तानं नामस्मरण, सतत कथा कीर्तन हे ऐकत राहिल्यामुळं मनात वाईट विचार येत नाहीत. तर शुकाचार्य सांगतायत की राजा, श्रीकृष्ण जेव्हा उपडा वळू लागतो आपल्याकडे बघा, प्रत्येक कृतीला किती महत्त्व दिलं आहे की तो पालथा पडणं, उपडा पडणं ते सुद्धा अगदी कौतुकाचं असतं. हल्ली तर काय फोटोग्राफीला तोटाच नाही. बाळाची प्रत्येक ॲक्शन फोटोमध्ये हे केली जाते. तर तो ज्या वेळेला असा उपडा पडायला लागला तर तो त्याच्या जन्म नक्षत्राचा योग होता बरं का. आणि
तो योग आला असता त्यानिमित्ताने एक उत्सव करायचं असं आणि मुलाला मंगल स्नान घालावं म्हणून यशोदा मातेनं गोपस्त्रियांना सगळ्या बोलावलेलं आहे. आणि त्या सगळ्या आल्यावर वाद्य वाजवत आहेत, गाणी म्हणतायत, ब्राह्मणांचं वेदपठण सुरू झालेलं आहे. या साध्वी यशोदेनं बाळकृष्णाला मंगलस्नान घातलं आणि त्याचा स्नानविधी झाल्यावर ब्राह्मणांना अन्न, वस्त्र, माळा, गायी असे इष्टपदार्थ दान केलेले, त्यांचं पूजन केलेलं आहे आणि त्यांनी कृष्णाला आशीर्वाद भरभरून दिलेले आहेत. नंतर कृष्णाला झोप यायला लागली असं वाटलं म्हणून यशोदेनं त्याला गाड्याखाली टांगलेल्या पाळण्यात, हल्ली बायका करतात बघा अशी झोळी आपल्या घराघरातून असते तशी ती त्याला पाळण्याच्या खाली टांगलेलं आहे आणि निजवलं त्याच्यामध्ये. आता थोड्या वेळानं बाळकृष्ण जागा झाला आणि स्तनपानासाठी रडायला लागला. आई तिथे नव्हती. उत्सवासाठी आलेल्या गोकुळवासी गोपगोपींचा सत्कार करण्यात ती मग्न झाली होती, गुंतली होती. तिला बाळाचं रडणं ऐकू पण आलं नाही आणि त्याला स्तनपान करण्याची इच्छा होती, पण ते न मिळाल्यामुळं तो रडून रडून पाय झाडायला लागला. त्यावेळी गाड्याखाली तो पाळण्यात ज्याला निजवलं होतं त्या बाळकृष्णाला त्या चिमुकल्या कोवळ्या पालवीसारख्या मृदू पायांचा तडाखा बसून तो जो चकट म्हणजे तो चकडा उलटला गेला. त्यातलं सगळं दही, दूध, सगळे पदार्थांनी भरलेली तांबा पितळ्याची भांडी सगळी उपडी झाली. गाड्याची चाकं आज सगळं निखळून पडले. केवढं सामर्थ्य आहे बघा त्या एवढ्याशा बाळामध्ये. आणि मुलगा उपडू वळू लागताच म्हणून केलेल्या उत्सवासाठी तिथे जमलेल्या सगळे यशोदादी, गोपस्त्रिया, नंद सगळे चकित झाले की अरे हा गाडा कसा काय उलटला गेला बरं. आणि सगळे म्हणायला लागलेत आणि त्यांचं हे बोलणं चालू असतानाच हे खरोखर काय चाललं हे न समजल्यामुळं सगळी मंडळी घाबरून पण गेली आणि त्या गाड्याभोवती गोळा झाली, जमा झाली. तेव्हा तिथे जी लहान लहान मुलं होती ना ती सांगतायत गोपगोपींना, अहो या कृष्णानं रडता रडता पायानं हा उलथून टाकलाय, यात संशयच नाही म्हणतो. आता मुलांचं म्हणणं कुणाला पटणार आहे. आपली लहान मुलं सांगत असं आपण म्हणतो हे असं कधी होईल का. आता हा तर साक्षात भगवंत आहे. आणि नंतर मुलगा रडतोय असं पाहून त्याला पिशाची बाधा झाली असेल अशी यशोदेला भीती वाटायला लागली आणि तिनं त्याला उचलून घेतलं. पुन्हा पुन्हा ब्राह्मणांकडून पुन्हा वेदमंत्रानं स्वस्ती वाचन केले आणि त्याला स्तनपान वगैरे केलं. पण त्यापैकी बऱ्याच अशा सशक्त किंवा चांगल्या तब्येतीनं चांगल्या अशा गोपी होत्या. त्यांनी पुन्हा तो गाडा पुन्हा पहिल्यासारखा सगळा उपांगासह म्हणजे ती चाकं निघालेली सगळं जे बाहेर पडलेलं होतं ते सगळं जोडून टाकलं आणि ब्राह्मणांनी अग्नीला आहुती दिली. दही, अक्षता, दर्भाचं पाणी शिपडून त्याचीही पूजा केली. आता हे जे ब्राह्मण मत्सर, असत्य भाषण, ढोंगीपणा, द्रोह, घातकी कृत्य आणि गर्व यापासून अलिप्त असतात आणि सत्य भाषणाचं व्रत पाळतात त्यांनी दिलेले आशीर्वाद कधीही व्यर्थ जात नाहीत. आपल्याला कोण आशीर्वाद देतं याच्यावर सगळं अवलंबून असतं बरं. आणि अशी नंदाची निष्ठा असल्यामुळं त्यांनी श्रेष्ठ ब्राह्मणांकडून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद यातील मंत्रांनी अभिमंत्रित केलेलं उदक आणि पवित्र औषधींनी कृष्णाला अभिषेक करवले आणि त्यांच्याकडून शुभाशीर्वाद मिळवले आहेत. तेव्हा नंदाचं मन जरा स्वस्थ झालं की आता काही याला काळजी नाही. आणि मग अग्नीला आहुती देऊन ब्राह्मणांना उत्तम प्रकारचं त्यांनी संतर्पण केलं, अन्न संतर्पण केलं आणि मुलाचा उत्कर्ष व्हावा म्हणून त्यांना उत्कृष्ट अशी वस्त्र दिली. फुलांच्या, सोन्याच्या, पुतळ्यांच्या माळा यांनी भूषित केलेल्या गायी ब्राह्मणांना दिल्या. आजसुद्धा बघा गायीची पूजा करणं फार छान वाटतं आपल्याला. आणि ब्राह्मणांनी संतुष्ट होऊन त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत. ते म्हणतात म्हणजे परीक्षित राजाला सांगतायत शुकाचार्य की वेदमंत्र जाणणाऱ्या योगी अशा ब्राह्मणांनी दिलेले आशीर्वाद खरेच होतात, ते कधीही निष्फळ होत नाही. आता पुन्हा एका दिवशीची गोष्ट सांगतायत. हे झाली त्या तृणावर्त आणि शकटाची. आता साध्वी यशोदा एकदा कृष्णाला घेऊन मांडीवर खेळवत होती आणि एकाएकी तो इतका जड झाला की एखाद्या पर्वत शिखरा इतकाच तिला तो जड वाटायला लागला आणि त्यामुळं पर्वत शिखर शिळाच आपल्या मांडीवर पडली की काय, इतकी तिची मांडी जड झाली. तिला तो भारच सहन होईना. तिला आश्चर्य वाटायला लागलं
आणि त्या भाराने पीडित होऊन तिनं काय केलं, त्याला जमिनीवर ठेवलं. कधी कधी आपल्या मातांना सुद्धा असं होतं, बाई आज पोर हे फारच जड वाटायला लागलं, म्हणजे आपल्याला हलकेपणा असतो. आणि मग त्याची अरिष्ट शांती व्हावी म्हणून तिनं पुन्हा परमेश्वराचं ध्यान केलं आणि आपल्याच कामाला लागले. आता इतक्यात काय झालं, तृणावर्ताची कथा आपण पाहतो. इतक्यात काय झालं तर कंसानं तृणावर्त नावाचा राक्षस पाठवला होता, दैत्य पाठवलेला होता. आणि त्या दैत्यानं वावटळीचं रूप घेतलं होतं. पुतना जे सुंदर स्त्रीचं घेऊन आली तसं वावटळीचं रूप आलं. आणि त्यानं काय केलं, कृष्णाला उडवून तो घेऊन गेला. जोराची वावटळ आली आणि तो कृष्ण त्याच्याबरोबर गेला. आता सगळं गोकुळ धुळीनं माखलं गेलं. कुणालाच काही दिसत नव्हतं. इतकं भयानक ते हे उठलं होतं, वादळ उठलेलं होतं. आणि मग इतके महाभयंकर आवाज आले, 10 दिशा दुमदुमून गेल्या. 2 घटका गोकुळ धुळीनं आणि अंधकारानं पूर्ण भरून गेलं होतं. मग यशोदा पाहते तर तिनं जिथं कृष्णाला ठेवलं होतं तिथं कृष्ण नाहीच. घाबरून गेली ना ती. आणि त्या तृणावर्तानं उडवलेल्या धुळीमुळं, अंध झाल्यामुळं आपल्या शरीरावर आपले आपले अवयव दिसेनासे झाले होते. मग बाकीच्या गोष्टी कुठून दिसणार. अशा भयंकर चक्राकार वावटळीनं उठवलेल्या त्या धुळीचा वर्षाव चालला असताना आपला मुलगा कुठं आहे म्हणून यशोदा मातेला काही समजेना. ती कृष्णाच्या आठवणीनं इतकी आर्त झाली की करुण स्वरात, जसं वासरू मरण पावल्यावर गाई जशी हंबरडा फोडते, रडते, तशी ती भूमीवर पडली. तिचा आक्रोश ऐकून सगळ्या गोपी तिथं आल्या. त्यांनाही दुःख झालेलं आहे आणि त्यांचे डोळे पाण्यानं भरून गेलेले. वावटळ बंद झाली, वाराही मंद झाला, पण कृष्ण काही कुठे आढळे ना. म्हणून सगळ्याजणी शोक करत सगळ्यांचा शोक काही संपेना. मग त्या तृणावर्तानं काय केलं, त्या कृष्णाला वर उचलून नेलं. पण त्याचा पहिला वेग संपल्यावर कृष्णाचं ते जड ओझं वाहणं त्यालाही जसं मातेला सहन होत नव्हतं ते तिकडं संकेत होता. आणि मग त्याला आकाशातून पुढेही जावे ना. श्रीकृष्णाचं इतकं जड शरीर झाल्यामुळं मोठी धोंड, मोठी शिळाय की काय असं वाटलं. आणि कृष्णाने त्याचा गळा आवळून विलक्षण मुलाला गळ्यापासून सोडवणं त्याला जमेना. शेवटी गळा दाबल्यामुळं तृणावर्त निश्चेष्ट झाला. त्यानं डोळे मिटले. त्याचा शब्द अगदी अस्पष्ट झाला आणि तो मृत्यूवश झाला. कृष्णासह गोकुळात पडला आणि आकाशातून एका शेळीवर आपटल्यामुळं त्याचं अंग सगळं ठेचलं गेलं. आपटल्यामुळं तो भयंकर दिसायला लागला. आणि शंकराच्या बाणानं विद्ध झालेला जसा त्रिपुर पूर्वी जसा पडला होता तसा हा सगळा प्रकार झाला. आणि मग तिथं बसून शोक करणाऱ्या सगळ्या गोपस्त्रिया, त्यांच्या दृष्टीला तो पडलाय. आणि छिन्नभिन्न झालेला तो तृणावर्त पाहून आणि कृष्ण असा लोंबकळताना पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. आणि मग त्यांनी लगेच त्याला उचलून घेतलं आणि यशोदेजवळ नेऊन दिलं. अशा प्रकारे त्या राक्षसानं आकाशात त्याला उचलून नेलं असताना सुद्धा मृत्यूच्या जबड्यातून सुटून आपलं बालक सुखरूप आले म्हणून यशोदेला आणि गोपींना आश्चर्य वाटून अतिशय आनंद झाला. मग ते आपापसात म्हणायला लागले, अहो हा काय चमत्कार आहे. बालक राक्षसाच्या तावडीत सापडला असताना सुद्धा जिवंत परत आला. केवढी आश्चर्याची गोष्ट आहे. काही जण म्हणतात, अरे त्यात काय आश्चर्य, तो दुष्ट घातकी राक्षस स्वतःच्याच पापानं मरण पावला. जो सद्वर्तनी असतो, जो समबुद्धी असतो त्याला भीती नसते. पण हा बालक निरपराधी असल्यामुळं मृत्यूच्या तडाख्यातून सुटला. अहो यानं पूर्वजन्मी कोणतं तप केलं होतं, ईश्वराला असं किती पूजिलं होतं. तळी, विहिरी, धर्मशाळा, धर्मार्थ बांधली असतील, किती यज्ञादी कर्म केली असतील, किती दानं दिली असतील आणि प्राणीमात्रांवर किती दया केली होती की पुण्याईच्या बळावर आमचा हा बालक पुन्हा त्या मृत्यूमुखातून सापडलेला आहे. आणि असं सगळं ते पुन्हा पुन्हा बोलतायत सगळे. आणि असा महावनात राहत असताना वारंवार घडलेले अद्भुत चमत्कार पाहून आनंद मात्र आश्चर्यचकित झाला आहे. त्याला वसुदेवाचं पुन्हा स्मरण झालेलं आहे की वसुदेवांनी सांगितलेलं होतं की इथे तुम्ही जपा, असे भयंकर उत्पात होतील. आता असंच अजून एक छोटासा किस्सा आहे, तेवढा सांगून आपण थांबूया. की एके दिवशी पुन्हा यशोदा श्रीकृष्णाला अगदी प्रेमभरानं मांडीवर घेऊन स्तनपान करत होती. त्याचं पिणं संपलं आणि ती अशी त्याचं मुख कुरवाळत होती. आणि तेव्हा त्यानं एकदम जांभई दिली.
अशी जांभई दिली आणि त्याच्या मुखात तिला सगळं विश्व दिसलेलं आहे. आपण म्हणतो नंतर माती खाल्ली किंवा लोणी खाल्लं आणि मग ते नाक केला तेव्हा त्याला पण इथे पण दिलेलं आहे विश्वरूप दर्शन. सगळं आकाश, स्वर्ग, ज्योती, चक्र, दिशा, सूर्य, चंद्र, अग्नी, वायू, 7 समुद्र, नद्या, पर्वत, द्वीप, खंड, सगळं चराचर त्याला दिसलेलं आहे, तिला दिसलेलं आहे. आणि तिला आश्चर्य वाटतं आणि भीतीही वाटते. तिच्या अंगाचा थरकाप होतो आणि तिनं आपले डोळे मिटून घेतलेले आहेत. आता याच्यावरचे काही श्लोक सांगायचे होते मला, पण आपल्याला थोडा वेळ कमी पडतो आहे, उद्या वगैरे सांगू. तर योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आरती कशी करू गोपाळा ज्याने व्यापिले जगताला. आरती कशी करू गोपाळा निरांजन दीप कर्पूरवात तुम्हीच झाले राधाकांत. आरती कशी करू गोपाळा ज्याने व्यापिले जगताला. आरती कशी करू गोपाळा तुम्हीच ध्याता तुम्हीच त्राता तुम्हीच स्वामी जगनिर्माता. आरती कशी करू गोपाळा. आता झाले मी पण मनमती आम्ही करीतो मंगल आरती. आरती कशी करू गोपाळा ज्याने व्यापिले जगताला. आरती कशी करू गोपाळा तुम्हीच दीपक तुम्हीच प्रकाशक तुम्हीच स्वामी तुम्हीच सेवक. आरती कशी करू गोपाळा ज्याने व्यापिले जगताला. आरती कशी करू गोपाळा. आरती कशी करू गोपाळा. गोपाळ कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. आता त्या माऊलीनं जे विश्वरूप पाहिले त्याचा एक श्लोक म्हणून दाखवते. खम्रोदसी ज्योतिरनीकमाशाः सूर्येन्दुवह्निश्वसनाम्बुधीश्च द्वीपान्नगांस्तद्दुहितृर्वनानि भूतानि यानि स्थिरजङ्गमानि. सावीक्ष्य विश्वं सहसा राजन् सञ्जातवेपथुः सम्मिल्य मृगशावाक्षी नेत्रे आसीत् सुविस्मिता. गोपाळ कृष्ण भगवान की जय.